वाह. I can say the one book can define me. So हे पुस्तक माझं आहे आणि याच्यामध्ये मी जी काय लिहिलं मी स्वतःला डिफाईन करून लिहिले. येताना देतो ना फिक्स. देतो आम्ही. नको नको. चलो पॉइंट कसा बसलाय ते तर. ऐसा मत करो मेरी जान. ये बा डेंजर. दिले बघ. नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे धुलीवंदन. तर धुलीवंदनाच्या माझ्या आणि माझ्या मित्रांकडून तुम्हाला तुमच्या परिवार जे ते हार्दिक शुभेच्छा. तर आमची तर होळी चालू आहे रूम मध्येच, आणि हे बघा ह्याची होळी चालू आहे फोन सोबत, आणि ह्याची होळी चालू आहे इथं पुस्तकासोबत. काहीतरी लिहितोय तो कविता. आता तुम्हाला त्याची कविता जे ते दाखवतो मी. आता बोल. आता बसून आता कविता दाखवतो तो. बोल. जे निर्णय घ्यायला आपल्या जीवनामध्ये चुकतात किंवा त्यांना असं वाटतं की आज आपण एक मोठं काय संकट फेस करतोय आणि पुढे चालून आपल्याला काही भेटेल का नाही किंवा आपल्या मेहनतीचं फळ भेटेल का नाही, त्यासाठी लिहिले थोडी काही कविता आहे थोडी हिंदीमध्ये. मी सांगतो तुम्हाला. गम की पतली में चमकता एक सितारा है. गम की पतली में चमकता एक सितारा है. आज अपना हो ना हो पर कल हमारा है. हमको गैरों का नहीं अपना सहारा है. आज अपना हो ना हो पर कल हमारा है. गर्दिशों से हार कर वो बैठने वाले तुझको खबर क्या है अपने पैरों पे ही भी ये छाले. पर नहीं रुकते मंजिल ने पुकारा है, क्योंकि आज अपना हो ना हो पर कल हमारा है. ये कदम ऐसे सागर बांट देते हैं, ये धाराएं हैं जो पर्वत काट देती है. ये सौर गुण हाथों से धरती पर उतारा है. ये सौर गुण हाथों ने धरती पर उतारा है. आज अपना हो ना हो पर कल हमारा है. सच है डूबा सा है दिल जब तक अंधेरा है. सच है डूबा सा है दिल जब तक अंधेरा है. इस रात के उस पार फिर सवेरा है. इस रात के उस पार फिर सवेरा है. हर समंदर का कहीं ना कहीं तो किनारा है. क्योंकि आज अपना हो ना हो पर कल हमारा है. आज अपना हो ना हो पर कल हमारा है. वाह. यावरती तुला काय बोलायचं मागे? तर अशा प्रकारच्या मित्रांनो तुम्हाला कविता ऐकायच्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आम्ही अशा प्रकारच्या कविता जे ते आणूयात. बोल. अरे काय कवितेचं काही टेन्शन नाही. म्हणतात ना की वन पेपर कान डिसाइड एनी पीपल और एनी मॅन और एनी स्टुडंट, बट आय कॅन से द वन बुक कॅन डिफाईन मी. सो ही पुस्तक माझं आहे आणि याच्यामध्ये मी जे काय लिहिलं मी स्वतःला डिफाईन करून लिहिले. हो, तू नक्कीच तुम्हाला कविता ऐकायला भेटतीलच. पण आडवी येताना देतो ना फिक्स. देतो आम्ही. चलो अजून वेगळीच प्रश्न आहे. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय तिथं सळगावमध्ये नाश्ता करण्यासाठी. नाश्ता काय करायचं ते अजून फिक्स नाही. आता सळगाव मध्ये गेल्यास फिक्स होईल. आता इथं पण अडवलं आता आम्हाला. इथं पैसे लहान लेकरच आहेत सगळे. आता कॅश आणायच पाहिजे होते रे. बाजार खाली पैसे काढायची. येताना देतो आम्ही. अरे कॅश नाही आणलं रे. येताना देतो. अरे आम्हाला इथं मागे पण आढळलं कॅशच नाही आम्ही आणलेले. असं कॅनर आहे का तुमचं? कॅनर आहे का सांग. नको नको. ठीक आहे. चलो पॉइंट कसा बसलाय ते तर. रंगावलं शेवटी त्याने. तुझ्या
हॅपी होली. काय हा काय आता कसं करतोस? स्कॅनर आहे का? स्कॅनर आहे राव तुम्हाला फेमस आहे एज्युकेशन युट्यूबला आहे एज्युकेशन भाऊ किती सबस्क्रायबर 22,000. दाखव खरोखर खरं काय बोलतो दाखव बघ ना, सर्च कर. फोन नाही आणला मी सांग ना 914646 बा डेंजर गावात कुठे झालं उंबरवाडा. हे अवघड आहे पण एका जागा पाहिजे 5-5 मिनिटं. आता परत पुढे 2 जण आहेत. चला. हो 2 मिनिटं थांब. तर मित्रांनो, आता आम्ही नाश्ता वगैरे करून जेथे चाललोय दादा घरी, आणि रस्त्यातच आम्हाला आता अडवता येत मस्तपैकी. एन्जॉय चालू आहे, एन्जॉय तुम्ही पण करा. हो, इथं गॅम आहे आता. नाही हे नाही अडवणार. पैसेच नाही पण मागा जाताना दिले जाताना दिली ती. आई चल. सुटलोय तू. आता इथं 2 येतणार ग. ही सोडणारच नाही आता. तिथलं असेल की एका पुढचं. ठीक आहे, इथंच आहेत. जाताना देतो. आणलेत आता. नको कलर नको. कलर नको कलर नको. दिले ना. अरे इथे नाहीत ना. आता कसं करायचं? इथं पोर आहे. मग काय फायनल काय आता आम्ही आलोय रूम वरती, आणि ह्याचा अजून कविताच लिहिणं चालू झाली का नाही? झाली.